तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दारवा या सेक्शनमध्ये आलेलं आहे आणि माझ्यासोबत वासुदेव काका कावडे आणि कावडे काकांचं हे आपण बघू शकतो की साईडचं जे शेत आहे, कावडे काकाचं शेत यामधून गेलं आणि थोडासा कोपरमोड ज्याला म्हणतो आपण तो या भागाला आहे। आणि आता हा जो स्पॉट आहे तर दारव्यावरून 10 किलोमीटर अंतरावरती असलेला दिसतो आणि समोरचा स्पॉट आपल्या बोरी अरब आहे। तर काका काय वाटतं आपल्याला, हा पूल कधी कंप्लीट झाला? आता याच वर्षी झाला, या वर्षी झाला, वर्ष झाले त्याला काम चालू आहे। बरं, या वर्षी आता complete झाला, रोड टाकला। तर मित्रांनो, हा जो आहे आपला रोड, तर हा रोड आपला यवतमाळकडे जातो आणि यवतमाळकडे जाणारा हा जो आपला मुख्य पूल आहे, या रस्त्याने आपल्याला 3-4 मोठे पूल लागतात। तर त्यापैकी हा एक महत्त्वाचा, याच्या मागे जे आहे आपल्याला तर ट्रॅक लेअरचं काम तिथपर्यंत झालेलं आहे आणि आता हे आपण बघू शकतो इलेक्ट्रिकचे जे खांब आहे मित्रांनो ते पण आता बसवणं झालेले आहे। काय वाटतं काका, निश्चित रेल्वे चालू झाल्यावर आपल्या विभागाला फायदा होईल का याचा? फायदा तर होणारच आहे ना? तर कधीपर्यंत अपेक्षित आहे, कधीपर्यंत चालू होऊ शकते? हे आता याला तर अजून 4 वर्ष लागत, 3-4 वर्ष? 3-4 नाही, एवढा वेळ नाही लागते, कारण बरंच काम आता नाही दारव्यापर्यंत येऊन जाईल। दारवापर्यंत तिकडचलाही ट्रॅक लेवलचं काम 3 ठिकाणी चालू आहे आता ना, तिथेही ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू आहे, हर्सुललाही सुरू आहे आणि आता इथंही सुरू आहे, बरोबर आहे। आणि यवतमाळला जायला थोडा मित्रांनो वेळ लागणार आहे, 285 किलोमीटर या ट्रॅकसाठी। काकाचं म्हणणं आहे 3-4 वर्ष लागेल, पण आपल्याला यवतमाळ कनेक्ट करण्यासाठी येत्या काही दिवसातच मित्रांनो काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल। आता मी तुम्हाला थोडं झूम करून इथून दाखवतो की सध्या आपलं जे काम आहे, तर आता हा तर पूल मित्रांनो पूर्ण झालेलाच आहे। इकडून आपला दारवा रोड येतो आहे आणि या रोडला इकडं हा आपला यवतमाळ जातो आहे आणि याच्यावरचा हा पूल, आणि सोबत समोर तुम्ही आता बघू शकता, थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो। आज थोडी हवा जास्त आहे, तर यामध्ये आता पूर्ण आपल्या इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे मित्रांनो, तर इलेक्ट्रिक पोलचं काम आपल्याला पूर्ण आता या ठिकाणी फिटिंग व्यवस्थित झालेली आहे आणि आता आपल्याला प्रतीक्षा जी आहे, आपलं ट्रॅक लेवलिंगचं काम याच्या मागच्या साईडपर्यंत आलेलं आहे। म्हणजे 10 किलोमीटर दारव्यामध्ये ट्रॅक लेवलिंगचं काम पूर्ण झालं आणि आता इकडं आपण बघू शकतो की या सगळ्या कामाच्या परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसातच इथे ट्रॅक लेवलिंगचं पण काम मित्रांनो येणार आहे। बाकी सगळं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेसिक अलाइनमेंट, तर ह्याही मित्रांनो आपल्याला काम पूर्ण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं। खालून आपण बघू शकतो की अलाइनमेंटचं जे काम आहे, इथून वर येण्यासाठी पण आपल्याला ह्या पायऱ्या आहेत आणि या पुलाच्या साईडचं अलाइनमेंटचं काम ते पण मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। तर आता येत्या काही दिवसातच आपलं यवतमाळपर्यंतचं जे काम आहे तेही पूर्ण होईल आणि आशा बाळगूया पुन्हा एखाद्या वेळेला या ठिकाणी 1-1.5 महिन्यात आपण या ठिकाणचा पुन्हा मित्रांनो शूट घेऊया। आणि ही जी अपडेट आहे तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो नमस्कार, सध्या जे आपण कार इथे पार्क केली आणि हा सेलोडीचा पूल बघतो आपण की आता पूर्ण झालेला आहे आणि सध्याच वरची शूटिंग मित्रांनो घेतलेली आहे। तर आता आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या जे सगळा हा सेलोडीचा पहिला महत्त्वाचा पूल आहे त्याचं काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं आणि आता इथे आपण बघू शकतो की मागे 1 किलोमीटर अंतरावरच ट्रॅक लेवलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे कावडे काका या ठिकाणी उभे आहेत। त्यातले त्यांच्या बांधावरचे मित्रांनो हे बांधा हा त्यांचं शेत आहे आणि शेताला लागूनच हा मित्रांनो आता पूल आपण बघू शकता, याचं काम आता 100% पूर्ण झालेलं आहे। पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी येऊन इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।